नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओची सुरुवात अगदी सकाळपासून झाली आहे. म्हणजे जे काही मॉर्निंग रुटीन असतं ना, तिथपासून सुरुवात केलेली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा उठले, छान अंघोळ वगैरे आवरून घेतली आणि सकाळी किती जरी लवकर उठलं ना, तरी पण अंघोळीमध्ये एवढा सारा वेळ जातो ना, म्हणजे बाकीचा पण आपला टाईमपास असतो. ब्रश करणं, इकडे-तिकडे बघणं, त्याच्यानंतरनं मग निवांत अंघोळ. त्याच्यामुळे किचनमध्ये यायला पण बराचसा वेळ लागतो. म्हणजे हा तर माझा पर्सनली अनुभव आहे. म्हणजे अर्धा तास कुठे जातो ना तेच समजत नाही. तरी पण आज स्वतःचं काहीच न आवरून घेताना मी डायरेक्टली किचनमध्ये आलते. कारण मी म्हटलं की भाज्या पहिल्यांदा शिजायला टाकते आणि त्याच्यानंतरनं मग स्वतःचं आवरते. असं जर मला व्हिडिओ काढायचा नसता ना, तर मी आहे अशी आले असते किचनमध्ये. थोडंसं म्हणजे नाही का न आवरता असंच, पण थोडंसं व्हिडिओ वगैरे शूट करायचं असलं की मग काही ना काहीतरी थोडंसं करावं लागतं एकदम नॉर्मली. तसं आज मी काहीच केलं नव्हतं. फक्त केस वगैरे वर बांधून घेतले आणि डायरेक्टली मी किचनमध्ये आले होते. म्हटलं की भाज्या शिजायला टाकते आणि तेवढासा जो काय 10-15 मिनिटांचा वेळ असतो ना, तो भेटतो. त्याच्यामध्ये स्वतःचं काय आवरायचं असेल तर आवरायचं. गेले पटकन थोडीशी लिपस्टिक लावून आले, कारण त्याच्याशिवाय असं पूर्ण वाटत नाही. तर ना आज माझा म्हणजे कालपासूनच मी प्रिपेअर म्हणजे तयारी केली होती माझ्या आधीच, की आपण उद्या साडीच घालायची म्हणून. आणि हे पण माझ्या मनामध्ये विचार चालला होता, की एवढ्या सकाळी साडी घालणं पॉसिबल होईल का? त्यावेळेस मनाने असं ठरवलं होतं, की नाही होईलच म्हणून. पण जेव्हा सकाळी उठले, थोडासा लेट झाला, अंघोळीला वगैरे उशीर झाला ना, त्यावेळेस माझ्या मनामध्ये आलं, की नको आता पटकन आपण ड्रेस घालूयात आणि पटकन किचनमध्ये जाऊन कामं करूयात म्हणून. सगळ्यात पहिल्यांदा ना मला भाज्या शिजण्यासाठी टाकायच्या होत्या, म्हणून मी ते पहिल्यांदा एक वांगं आणि एक छोटंसं गाजर बारीक कट करून घेतलं आणि तो शेंगसोल्याच्या ज्या शेंगा असतात ना, त्या वाटाणा पावटा एकत्र मस्त धुवून घेतला. आणि मला जाऊबाईंनी सांगितलं होतं की सगळं शिजायला घालू नकोस, कारण असा गाळ होतो एका शिट्टीमध्ये पण त्या भाजीचा सगळा. सो मग परत मी विचार केला की परत हरभरे आणि ते सगळं कुठं शिजवत बसणार सेपरेट, म्हणून मी म्हटलं की एका शिट्टीमध्ये सगळंच करून घेते मस्त असं, म्हणून मी डायरेक्टली कुकर लावून दिला आणि कमी गॅस करून ठेवलं होतं. म्हटलं की एक शिट्टी पण नाही होऊन द्यायची, फक्त एक वाफ काढून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा. पण तोपर्यंत इकडे वेळ होता ना, आणि रात्री ठरवलं होतं की मी कारळे भाजून मग कूट करून ठेवणार तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये. पण रात्री काय माझ्याकडून ते पॉसिबल झालं नाही, कारण रात्रीचं संध्याकाळी सगळं आवरायला मला 11-11:30 वाजले होते. मग एवढ्या हुशारा कुठं मिक्सर चालू करून ठेवायचं, म्हणून मी ते केलंच नाही. आता आज सकाळी मग कुकर लावून घेतला आणि त्याच्यानंतरनं कारळे पहिले ना असे हे करून घेतले, निवडून घेतले. ते कारळे एवढे छान होते ना, की त्याच्यामध्ये छोटे छोटे मोहरे होते, पण असं दगड कचकच असं काहीच नव्हतं बरं का, म्हणून मला काहीच टेन्शन नाही वाटलं. बाकी टाईमला बरेच जण असे करतात ना, की मस्त कारळे धुवून घेतात, असं सुकवायचं, मग त्यातले जो गाळ वगैरे आहे ना तो खाली बसतो असं. पण हे कारळे काही एवढेसे खराब नव्हते, मग मला काही एवढं जास्त एफर्ट्स नाही घ्यावे लागले. फक्त थोडंसं निवडून घेतलं, भाजून घेतलं आणि साईडला प्लेटमध्ये काढून ठेवलं. आणि ते थंड होत आहे तोपर्यंत त्याच तव्यामध्ये म्हटलं की लगेच भाकरी बनवूयात. विचार केला होता की आधी एकच भाकरी बनवायची म्हणून, पण सकाळी माझं लवकरच आवरलं होतं आणि आवरले तर म्हटलं कशाला ना डबल हीच कामं करत बसायची. थोड्या वेळात तर धनुष उठेल, त्याला मग त्याचं स्कूलचं आवरायला घ्यायचं, मग परत भाकरी करत बसण्यापेक्षा ना आपण आता ह्यांच्यासोबतच मग ज्या काही 2 भाकरी बनवायच्या आहेत ना ते बनवून घेते आणि नैवेद्यासाठी एक म्हणून अशा लगेच भाकरी बनवायला घेतल्या. आता गंमत इथे अशी आहे ना, की आपण जे पाणी घेतो ना त्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं असतं. त्याच्यानंतरनं वरून माझ्या सासूबाई भाकरीला गूळसुद्धा लावतात, पण मी तसं काही करत नव्हते ह्याच्या आधी. खरं सांगायला गेलं ना तर माझ्या माहेरी म्हणजे लहानपणापासून जसं मी बघते भोगीच्या दिवशी बाजरीची भाकरी जी बनते ना, त्या पाण्यामध्ये मीठ घेतात आणि भाकरीला वरून ना काळे तीळ लावले जातात. पण त्या उलट सासरी ना पांढरे तीळ लावले जातात आणि सासूबाई वरून गूळसुद्धा लावतात. म्हणजे ती गोड अशी आंबट काहीशी भाकरी बनते ती. गोड किंवा अशी थोडीशी खारट असते ना मीठ टाकल्यामुळं, तशी काहीशी बनते. टेस्ट त्याची पण मस्त असते आणि इकडं जी काळी लावून बनतो ना त्याची पण मस्त असते. पण मी ह्यावेळी जसं सासरी बनवतात ना तसं बनवण्याचा प्रयत्न केला. मस्त भाकरी बनवल्या, भाजी झाली, म्हणजे भाजी तर बनवायलाच घेतली होती. आणि व्हिडिओ चालू असताना काही करणं ना म्हणजे खरंच खूप असं रिस्की असतं, की व्हिडिओकडं बघायचं का आपण जे करतोय त्याच्याकडे लक्ष द्यायचं, नेहमी कन्फ्युजन होतं. इथे मी तेल टाकताना गंमत केली, तेल माझ्याकडून जास्त पडलं भाजीमध्ये आणि पहिल्यांदा चटणी टाकून घेतली, त्याच्यानंतर कारळ्याचं कूट टाकलं आणि मग मला कळलं की हे भाजीसाठी एक्स्ट्रा तेल होणार आहे, काहीच फायदा नाही होणार आपली एवढी छान भाजी बनवून. म्हणून मी परत साईडला कढईमधलं तेल ताटामध्ये टाकलं आणि नंतरनं सगळा शेंगसोला वगैरे टाकून घेतला. पण नंतरनं मला असं वाटलं की नाही, तेलाची थोडीशी कमतरता वाटते, म्हणून मी जे ताटात काढलेलं सगळं मिश्रण होतं ना ते परत मी ह्याच्यामध्ये टाकलं.
तर अशी काहीशी भाजी बनवली आहे, म्हणजे हरभरा, शेंगदाणा, पावटा, वाटाणा, गाजर, वांगं आणि जो शेंगचोला असतो ना ते, अशा काही मिक्स बनवलं होतं. एकीकडे चहा बनवण्यासाठी ठेवला होता आणि बघा इथे मस्त अशा ना नैवेद्यासाठी एक भाकरी, धनूसाठी आणि माझ्यासाठी दोघात एक आणि अहुंच्या ऑफिससाठी एक, अशा 3 भाकरी छोट्या छोट्या बनवल्या होत्या. आणि लगेच देवपूजा करून घेतली. सगळ्याच देवांना छान अंघोळ घातली, फुलं अर्पण केली आणि नैवेद्य दाखवून घेतला. सगळं आवरून घेतलं. धनुषला स्कूलला सोडून आले, त्याचंसुद्धा आवरून घेऊन. आणि जो मी लाल कलरचा ड्रेस वेअर केला होता ना, तर तो मी बाहेर असं कधी घालत नाही आणि मला धनुला सोडायलासुद्धा जायचं होतं. मग विचार केला की मी ड्रेसच चेंज करते आणि मग जाते. नंतर मग मी हा ड्रेस घातला होता. घरी आले, जरा वेळ बसले, म्हणजे 5 मिनटं बसले, 10 मिनटात जेवण केलं, परत 15 मिनटं घालवले आणि लगेचच मी कामाला लागले. कारण मला धुवायची होती, कारण ती खूप जास्त खराब झाली होती. आणि जेव्हा गॅलरी अस्ताव्यस्त असते ना, तेव्हा बेडरूमला शो वाटत नाही. असं बेडरूममध्ये पण खूप जास्त नर्वसनेस वाटतो किंवा धूळ वाटत असते. म्हणून मी ना मस्त 3-4 बादल्या पाणी टाकते आणि खळखळून अशी गॅलरी क्लीन करून घेते. जे काही गॅलरीमध्ये माझं सामान होतं ना, ते सगळं मी असं जे टाकून द्यायचं होतं ते टाकून दिले आणि बाकीच्या वस्तू आहेत ना ते व्यवस्थित ठेवले. त्याच्यामुळे एका साईडला वॉशिंग मशीन आणि एका साईडला ना जे सामान आहे ना, म्हणजे धान्य वगैरे ठेवलेलं ते राहतं. बाकी टोटली जी गॅलरी माझी आहे ना, ती व्यवस्थित अशी क्लीन आहे. त्याच्यामुळे पाणी टाकून धुवायला काहीच प्रॉब्लेम मला वाटत नाही. सगळ्यात पहिल्यांदा मग ते केलं आणि दुपारच्या वेळेत मी साडी घातली होती. म्हणजे जेव्हा धनुला स्कूलला आणायला जायचं होतं ना, त्याच्या आधी मी साडी घातली होती. कारण मी धनुला सोडून आल्यानंतर ना, म्हणजे 11:10ला मी घरात आले असेल. 20 मिनिटांचा जो काही आहे तो गॅप घेतला असेल. पण 11 किंवा 11:45च्या आसपास मी जे कामांना लागले होते ना, ते 1:45पर्यंत कंटिन्युअसली माझी कामं सुरूच होती. म्हणजे 1 मिनटंही माझा हात बंद नव्हता ना. मोबाईल बघितला, जे काही व्हिडिओ शूट करायचे होते ते सगळे करून घेतले आणि मग म्हटलं की आता मस्त साडी वगैरे घालूयात म्हणून साडी घालून घेतली आणि परत गेले. माझं ब्लाऊज स्टिच करायला टाकलं होतं ते घेऊन आले आणि मग धनुषला पण सोबत येतानाच घेऊन आले होते. मग त्याचं आवरून दिलं आणि इथे मग ना संध्याकाळची मी कामं करायला घेतली. तर पहिल्यांदा म्हटलं की झाडू मारूयात. फरशी एवढ्या चकाचक क्लीन पुसून झाली होती ना, की संध्याकाळी झाडू मारायची पण गरज नव्हती. पण असतो ना धनु इकडून तिकडून थोडंफार खराब करायला, त्याच्यामुळे मग झाडू मारायलाच लागतो. जेव्हा व्हिडिओ सुरू असतो ना, त्यावेळेस धनुच्या असल्यामधल्या खटापटी दिसतात. नाही तर अशा तर मग कामाच्या नादामध्ये लक्ष राहत नाही तो नक्की काय करतो आणि काय नाही ते. पण आता जो त्यानं ग्लास लावला होता तोंडाला, ते बघून मला पण एडिटिंग करताना खूप जास्त हसायला आलं होतं की बघा आपल्या माघारी, म्हणजे माझं लक्ष नसताना हा कसा करतोय. किंवा सगळीच लहान मुलं अशी असतात, काही ना काहीतरी करत असतात. धनुच्या गाडीमध्ये काही सामान ठेवलं तर ते त्याला अजिबात पटत नाही. त्याची चेअर आहे ना, ती कंटिन्युअसली खरं सांगायचं म्हटलं तर ती किचनमध्ये असते. जेव्हा मी किचनमध्ये जाते ना, त्यावेळेस ती उचलून मी इकडे हॉलमध्ये आणते. आता हॉलमध्ये ना मी माझी साडीची जी पिशवी होती ना, ती ठेवली होती. ती पण लगेच पटकन उचलली, खाली ठेवली आणि लगेचच मग किचनमध्ये घेऊन आला होता. आता ही खुर्ची ना कितीच वेळ ती किचनमध्ये राहते, कारण आजकाल आम्हाला हाताने पाणी घेता येते ना, त्याच्यामुळे त्या चेअरचा जास्त उपयोग ना आम्हाला किचनमध्येच होतो आहे. म्हणून ती कंटिन्युअसली चेअर ना किचनमध्येच असते. मलाच कधीतरी वैताग येतो सगळ्या ह्या गोष्टींचा. मी झाडू मारून घेतला, त्याच्यानंतर थोडीशी फ्रेश झाले आणि म्हटलं चला आता लगेचच आमच्यासाठी चहा ठेवते. तसं तर चहा प्यायची इच्छा नसते बरं का संध्याकाळची जास्त, पण जो रुटीनमधला भाग आहे ना, तो फॉलो केल्याशिवाय आपल्याला काही चैन पडतच नाही. म्हणजे काहीतरी चुकल्यासारखं वाटतं ना, तसंच काहीसं. म्हणजे रोजची सवय आहे ना, पसारा आवरून घेणं, झाडू मारून घेणं, स्वतः फ्रेश होणं, त्याच्यानंतर चहा ठेवणं. चहा ठेवायला आल्यानंतर जे घरात म्हणजे किचनमधलं जे सामान आहे खाली झालं आहे ते सगळं भरून ठेवणं. हे जे रुटीन सुरू झालं आहे ना, त्याच्यामुळे चहा ठेवावाच लागतो. म्हणजे त्याच्याशिवाय चैनच पडत नाही असं होऊन जातं. ब्लॅक टी असते ना, की त्याच्यामध्ये जास्त आलं किसून टाकायचं, थोडंसं साखर जास्त टाकायची आणि चहा पावडर जी आहे ना ती कमी टाकायची. त्याच्यामुळे चहा इतका टेस्टी लागतो ना, म्हणजे किती प्यावं हे भानच राहत नाही. म्हणजे मला तर असंच होतं. पण दुधाचा चहा जास्त मी कधीच पित नव्हते, म्हणजे एका कपाच्या वरती मन नाही जायचं. पण जो ब्लॅक टी बनवते ना, तो जास्त प्यायची इच्छा होते. तरी पण मी लिमिटमध्येच काही गोष्टी घेत असते. आता ना मी इकडे आले होते कपाटामध्ये बघायला, की मला संध्याकाळी जायचं आहे ना भोसरीला, तर उद्यासाठी जे जे मला सामान घ्यायचं होतं ना ते मी काढायला आलते. आणि अचानक माझ्या लक्षामध्ये आलं की मी जी माझी नथ आहे ना आत्ता सोन्याची घेतलेली, ती कुठे ठेवली ना तेच मला आठवत नव्हतं. म्हणजे असं झालं होतं ना, जेव्हा महालक्ष्मीचं उपवास चालले होते ना, त्यावेळेस मी ती जे आमचं युनिट बनवले ना, युनिटमधल्या ड्रॉवरमध्ये ठेवली होती. आणि मागच्या काही दिवसांमध्ये सासूबाई जेव्हा इकडे आल्या होत्या ना, त्यावेळेस त्यांनी ते तिन्ही ड्रॉवर बसून छानसे क्लीन केले होते.
आणि त्याच वेळेस आठवणीने त्यांनी माझ्या हातामध्ये ती नथ दिली होती आणि सांगितलं पण होतं की जागच्या जागी ठेवून दे म्हणून. कामाच्या घाई गडबडीमध्ये म्हणजे मी स्वयंपाक बनवत होते आणि त्या ते आवरून घेत होत्या. त्यावेळेस मला असं वाटलं की कुठेतरी म्हणजे नाही का काहीतरी काम करतो आहे आणि ह्याला वेळ देण्यापेक्षा हे व्यवस्थित ठेवण्यापेक्षा ना आहे असं मी कपाटामध्ये ठेवून देते. मला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस मी ठेवून देईल असंच माझ्या डोळ्यासमोर ते चित्र उभं राहत होतं. त्यामुळे मी अख्खं कपाट शोधून काढलं, पण ती मला नथ काही सापडायला तयारच नव्हती. आणि तेवढ्यातच सासूबाईंचा कॉल आला किती वाजता निघणार आहेत की काय म्हणून. आणि त्यांना मी अचानक बोलता बोलता म्हटले की आत्या माझी नथ तुम्ही माझ्या हातात दिली होती, पण मला आठवत नाही मी नक्की कुठं ठेवली, पण मला असं जाणवतं की मी ते कपाटापाशी आणून ठेवलेली म्हणून. पण त्यांना त्या नथीचं काही लक्षात नव्हतं. त्यांचं एवढंच लक्षामध्ये होतं की ठुशी तुझी होती ना ती मी तुझ्या हातात दिली होती आणि नथ मला आठवत नाही आहे. आणि नंतरनं म्हटलं की हे आठवतं आहे मला. मग जेव्हा त्यांनी ठुशी हा शब्द तोंडातून काढला ना त्यावेळेस माझं ठुशीकडे लक्ष गेलं. तर ठुशीची जी वरची पट्टी असते ना म्हणजे जी दोरी असते ना साईडची, त्या दोरीमध्ये ती नट अडकून बसलेली आणि मी डोक्यावरती चक्क हाणून घेतलं की अर्धा पाऊण तास मी ते शोधत होते, पण ती काही मला सापडलीच नाही. फायनली सापडली, पण त्याच्यामुळे मला एवढा आनंद झाला होता की काय सांगू तुम्हाला. मग मस्त इकडे आले आणि गरमागरम चहा घेतला. चला व्हिडिओसुद्धा इथंच थांबवते. आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय.